हॅलो यूट्यूब फॅमिली, कशा आहात सगळे? तर चला, तुम्ही कधी मिक्स पालक आणि शेपूची भाजी कधी हाटून खाल्लेली का? नसली खाल्ली तर चला आपण आज बघणार आहोत रेसिपी. इथे मी पालक घेतला आहे आणि शेपू पण घेतला आहे. त्याला चिरून स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे मी. तर आता चला याच्यामध्ये पाणी टाकून याला आपण शिजत ठेवणार आहोत. भाजी छान अशी गाळ शिजली पाहिजे मस्त. याच्यामध्ये आपण तुरीची डाळ टाकूया. तुम्ही मुगाची पण टाकू शकता तुमच्या आवडीनुसार. तर चला आता आपण याला शिजत ठेवून घेऊया. आता आपण भाजीसाठी वाटण तयार करणार आहोत. थोडेसे शेंगदाणे घेतले आहेत मी कच्चे आणि मिरच्या घेतल्या आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट करू शकता. हे बघा असं वाटण करून घेतलेलं आहे. आता भाजी पण आपली शिजली आहे. आता आपण यातलं पाणी काढून घेणार आहोत. पाणी टाकायचं नाही. यामध्ये आता बेसन पीठ टाकणार आहे. हे बघा 1.5 चमचा बेसन पीठ टाकलेलं आहे मी. आणि ते आता आपण वाटण टाकून घेतलं आहे. थोडंसं राहिलं मी ते परत टाकून घेणार आहे. हे बघा आता याला आपण चांगलं हाटून घेतलेलं आहे बघा पळीनेच. त्याच्यात थोडीशी हळद टाकून घेऊया. हे बघा याला मस्त असं एकजीव करून घेतलं आहे. ते साईडला ठेवू. इथं कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. तेल तापलं की त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे. थोडंसं जिरं टाकलेलं आहे आणि लसूण कापून घेतलेलं लसूण टाकलेलं आहे. याला छान असं हलवून घेऊया. ब्राऊन होऊ देवा छान. ब्राऊन झाला की त्यामध्ये आपण लगेच भाजी टाकून घेणार आहोत. हे बघा आता याला मिक्स करून घेऊया आणि त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहोत आपण. पाणी ॲड करणार आहोत. तुमच्या आवडीनुसार पातळ थोडीशी घट्ट ठेवू शकता तुम्ही. मीठ टाकलं आहे चवीनुसार. आता याला छान अशी उकळी फुटू द्यायची. हे बघा खूप सुंदर लागते खायला. नक्की ट्राय करा. आणि तुम्ही भाकरी बरोबर पण खाऊ शकता, चपाती बरोबर पण खाऊ शकता आणि भाताबरोबर पण खाऊ शकता तुमच्या आवडीनुसार. तर रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.